वाव, असला भारी वडा झालाय ना आमचा, खायला एक नंबर लागतो. तिच्यासाठी ना मी इथे 6 तासांसाठी उडदाची डाळ भिजू घातली होती. लास्टमध्ये माझ्या सासूबाईने त्यांना धुवून घेतली, नितरवून घेतली आणि पाट्यावरती जीव तोडेपर्यंत वाटून घेतली. नंतर आलं, लसूण, मिरच्या आणि मीठ टाकून याची पण बारीक पेस्ट तयार करून घेतली. आणि बघा, जो आपला वाटणाचा गोळा होता ना उडदाच्या डाळीचा, त्याच्यामध्ये हे एकत्र करून घ्यायचं. लास्टमध्ये कोथिंबीर टाकली तिच्यामध्ये आणि एक ज्यू करून घेतलाय सर्व. नंतर ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तोपर्यंत गॅसवरती तेल तापायला ठेवायचं. तेल तापलं का रे, लगेच उडदाच्या डाळीचा एक गोळा तोडला त्यांनी. त्याच्यानंतर त्याला गोल गोल केलं. नंतर मग त्याला थापून घेतलं भाकर सारखं. त्याच्यानंतर आपला गॅस ची स्पीड वाढून घ्यायची. तेल तापलं का रे, तिच्यामध्ये तो वडा सोडून द्यायचा आणि असा फुगला ना बाई हा वडा, मला खायला एक नंबर लागला. ठीक आहे, तसं बघितलं ना माझी सासू सुग्रण आहे वडा बनवायच्या बाबतीत. ठीक आहे,